आई बोल आई. वैदू वैदू अगं आई एक मिनिट तू रडतेस का? काय झालं नक्की मला स्पष्ट सांग. वैदू अगं इथं ना काही माणसं आलेत पोलिसांना घेऊन काहीच बोलू द्यायला अगं आणि पप्पांच्या अंगावर सुद्धा आरडाओरडा करतायत. मला काहीच कळत नाही अगं काहीच सुधरत नाहीये मला. आई तू शांत हो. मी निघते लगेच. हा मी पोचते. तू काळजी करू नकोस. मी येते. पण या मला कशाला फोन करत असतील भांडायला? माणसं का पाठवली म्हणून भांडायला फोन केला असेल. नाहीतर माणसं तिथं पोचलीच नाहीत म्हणून विचारायला भांडायला फोन केला काय नाही. पण एवढं असं वारंवार फोन का करतायत मला? मी सकाळी जशी गंमत केली तशी यांना गंमत करायची असेल माझी. हो आणखी बडी मी तुम्हाला आता हळूहळू ओळखायला लागले बरं का. तेज प्रताप फोन उचल. हे वैदी अगं काय झालं फोन लागतच नाही का? नाही ना पप्पा. अगं जेव्हा गरज असते तेव्हा हा कधीच जागेवर नसतो. परत आणखी बडीचा फोन. एवढं का फोन करतायत मला? हे भांडायला लई उतावे झालं काय? मी नसतो उचलत आता फोन. वाजू दे वाजू दे. बाजूला 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 बाजूला. एक मिनिट सर थांबवा हे सगळं. हे बघा तुम्ही खूप चुकीचं करताय. सर तुम्ही जे काही शोधताय ते तुम्हाला नाही सापडलं ना मी स्वतः तुमच्या अगेन्स्ट कंप्लेंट करणार आहे. हे जे काही डॅमेज तुम्ही केलंय ना त्याची रिकव्हरी तुम्ही द्यायची आहे. मुळात तुम्ही हे सगळं का करताय मला हेच कळत नाहीये. सर मी खरं सांगते आम्ही खूप साधी खूप सरळ माणसं आहोत. आम्ही असं काय केलंय? तुम्ही काय केलंय हे सोडून द्या पण तुमच्या बापाने काय दिवे जाऊ दे ना ते आता समजायचंच तुम्हाला.